श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023ला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती 11 जानेवारी 2024ला होत आहे. तसेच 11 जानेवारीला अमावस्या आहे. मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे करतात त्यांच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी 4 गुरुवार येतात व आपण 4 गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सुवासिनी घरी बोलवतो. पण यावर्षी 5 गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी अमावस्या आहे. तर काय करावे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण मार्गशीर्षच्या 4 गुरुवारी व्रत पूजा मांडणी करावयाची आहे. तसेच 5व्या गुरुवारी सुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे. यावर्षी 5 गुरुवार आहेत तर आपल्याला अजून 1 दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे. 11 जानेवारीला 2024 गुरुवार या दिवशी अमावस्या आहे. तर या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणे करावयाचे आहे. अमावस्या ही तिथी शुभच असते. आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो. अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो. तसेच कुमारिकांना किंवा सुवासिनी महिलांना घरी संध्याकाळी बोलावून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे. महालक्ष्मी व्रतचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे. अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी 5:27 समाप्ती होणार आहे. आपण 5:27 झाल्यावर सुद्धा उद्यापन, नैवेद्य किंवा हळदी कुंकू करू शकता. 11 जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणीमुळे उद्यापन करणे शक्य नसेल, म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा कोणत्या सुद्धा अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल, त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते. मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे ही व्रत करावे. त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुख समृद्धी मिळते. मार्गशीर्ष महिन्याच्या 5 गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ, फूल, पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.